एक ना एक दिवस स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। घरांच्या जाहिरातींचे मोठे फ्लेक्स सुद्धा आपण रोजच बघत असतो, पण त्याच फ्लेक्सवर जेव्हा घराची किंमत बघतो तेव्हा आपलं स्वप्न हे स्वप्नच बनून राहतं। आता तर हे राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न हे अजूनच महागणार आहे। नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य शासनाने रेडी रेकनर दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे। त्यामुळे राज्यात घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखीनच महागणार आहे। जवळपास 2 वर्षांनी रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळे हा रेडी रेकनरचा दर काय असतो आणि सध्या राज्यात कोणत्या ठिकाणी घरांचा दर किती असणार आहे जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला रेडी रेकनर नेमकं काय असतं हे जाणून घेऊ। जेव्हा घर खरेदी करायचं असतं किंवा एखाद्या व्यवसाय करण्यासाठी जागेची खरेदी करायची असते त्यावेळी रेडी रेकनरचा हा जो रेट आहे तो महत्त्वाचा असतो। घराची किंवा जागेची किंमत किती आहे त्याच्या आधारावर आपल्याला सरकारला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते। खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टीची किंमत किती आहे त्यावरून स्टॅम्प ड्युटी ठरवली जाते। अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रॉपर्टीची किंमत वाढली की स्टॅम्प ड्युटी वाढते। आता मूळ किंमत किंवा प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन किती असावं यासाठी कोणत्याही प्रॉपर्टीचा राज्य सरकारकडून एक किमान दर ठरवला जातो, त्याच दराला रेडी रेकनरचा रेट म्हणतात। कोरोना महामारीत मालमत्ता बाजारपेठेवर परिणाम झाल्यानं राज्य सरकारने गेल्या 3 वर्षात रेडी रेकनरच्या दरात फेररचना केली नव्हती। सध्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे। त्यातच राज्य सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून अधिक महसुलाची अपेक्षा आहे। आता रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाल्यानं मालमत्तांचे दर वाढणार असून घर खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे। त्यामुळे आता रेडी रेकनरचा रेट कुठे आणि किती टक्के वाढलाय हे सुद्धा जाणून घेऊ। शहरी भागात ही वाढ 5.95% तर ग्रामीण भागात ही वाढ 3.36% करण्यात आली। यानुसार सोलापूरमध्ये 10.17%, पुण्यात 4.16%, पिंपरी चिंचवड 6.69%, ठाण्यात 7.72%, डोंबिवलीत 5.84%, नवी मुंबईत 6.75%, वसई विरारमध्ये 4.50%, पनवेलमध्ये 4.97%, कोल्हापूरमध्ये 5.1%, इचलकरंजीत 4.46%, नागपूरमध्ये 7.31%, अहिल्यानगरमध्ये 4.41%, धुळ्यात 5.7%, नागपूर NMRDA मध्ये 8.3% आणि परभणीत 3.71% अशी वाढ जाहीर झाली आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील घरांच्या किमतीत सगळ्यात जास्त दरानं वाढ होणार असून मुंबईतल्या घरांच्या किमती मात्र कमी दरानं वाढणार आहेत। थोडक्यात राज्यातील सर्वच विभागात रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले असून कालपासून म्हणजेच 1 एप्रिल पासून नवीन दरांच्या अंमलबजावणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न सुद्धा महागलेलं आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।